खुपिरे इथं शिवसेनेचे वडणगे जिल्हा परिषदेचे उमेदवार इंद्रजित पाटील व खुपिरे पंचायत समितीचे उमेदवार शैलजा पाटील यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित केली होती। यावेळी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले की खुपिरे गावानं मतदान करताना पंचायत समितीचं मतदान इकडे तिकडे करू नका, शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करा असा सल्ला दिला। आमचे प्रतिनिधी मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला। ते म्हणाले, आमदार राज्याची निधी आपल्यापर्यंत वितरित आम्ही करत असतो आणि मला वाटते स्थानिक स्वराज्य संस्थेला अनेक लोकांना इथं महत्व आहे। आपले उमेदवार इंद्रजित वसंत पाटील यांनी सांगितलं की त्यांची ओळख तुम्हाला कल्पना दिली। या ठिकाणी वडणगे जिल्हा परिषदचे जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्याचबरोबर आमच्या शैलजाताई शिवाजी कुडाळकर या खुपिरे पंचायत समितीच्या वडणग्यामधल्या उमेदवार आहेत। मला वाटतं इंद्रजितने मगाशी वडणग्यात पण सांगितलं, सामाजिक उपक्रम म्हणून त्याने अनेक बांधिलकी पत्करून अनेक कामं केली। वृक्षारोपणापासून आरोग्य सेवापर्यंत ते पूरग्रस्तांना मदत करण्यापासून ते अगदी खेळाच्या स्पर्धामध्ये क्रिकेट स्पर्धा भरवणं, मॅरेथॉन स्पर्धा भरवणं, ते स्वतः एक खेळाडू आहेत आणि या सगळ्या गोष्टी करत असताना कोविड सेंटर सुद्धा त्यांनी चालू केलं। सांगताना त्यांनी अतिशय भावनिकदृष्ट्या सांगितलं की कोविड सेंटरमध्ये काम करत असताना कोविड मधले अनुभव त्यांनी सांगितले, किती कोविड पेशंट त्यांनी बरे केले म्हणून सांगितले। कोविड सेंटर आमच्याकडे कुंभी कासारीच्या तळाव सुद्धा शासनाच्या मदतीने उभा केलं होतं। मला वाटते खासगी कोविड सेंटर वडणग्यामध्ये आपण उभा केलं, चांगल्या पद्धतीने रुग्णाला सेवा दिली। एक दिवस ते सुद्धा रुग्ण कोविडचे झाले, ते सातत्याने सांगतात आम्हाला काय कोविड कसला ते माहीतच नाही। पद्धतीने काम करतात, सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना त्यांचे पती शिवाजी कुडाळकर हे अतिशय एक कट्टर शिवसैनिक म्हणून कट्टर आपल्या गटाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो। शैलजाताईच्याकडे बघितलं तर शिवाजीला तुम्ही कसं काय सहन करता, तर मला ते माहित आहे। त्याचा आवाज आमच्यापाशीच मोठा आहे, घरात गेल्यावर ह्याचा आवाज लहानच असणार। मला आत्ता गणित कळालं, मला अनुभवत नाही म्हटलं आमच्या घरचा पण तोच झाला। त्याला भांड जोरात वाजले की माणसं असते ती भित्यातच जरा आवाज पाहायचं काहीतरी। तसं या शिवाजी कुडाळकर कट्टर कार्यकर्ता आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला तिकीट दिले। खुपिरेच्या आमच्या गटानं शिवसेनेच्या शिंदेवाडी, खुपिरे, साबरेवाडी तुम्ही सगळी एकत्र बसला, सातत्यानं खुपिरेला देताय म्हटल्यानंतर सगळं तुम्ही सांगितलं की शिवाजीला यावेळी पंचायत समिती पाठवायचं आहे। तुम्ही सगळ्यांनी आता ती तुमच्या गावाला स्वीकार करायचा आहे, नाही तर खुपिऱ्यातलं मतदान आहे, आपल्या गावात कोण आहे अजिबात फरकायचं नाही। त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जबाबदारी घेतली, जेवढं मतदान इंद्रजितला होणार आहे तेवढंच मतदान खुपिरकरांनी पार्टी टू पार्टी धनुष्यबाणाला या ठिकाणी करायचं, माझी जबाबदारी नाही तुम्हाला। अनेक विकास कामं आपण या तुमच्या गावामध्ये केली। मला वाटते या गावामध्ये काम करत असताना मला यादी दिली खुपिऱ्यामध्ये केलेल्या कामाचे, काही कामं विसरली सुद्धा आपण संजू सांगणं मला वाटत नाही। तो आता परवा आमदार झाल्यानंतर सुद्धा आपल्याला मला सगळ्यात महत्वाचं काम असेल तर 75 लाख रुपये शाळेला आपण निधी मंजूर केला आणि या खुपिऱ्यातील शाळा ही अतिशय जुनी आहे, मला वाटते 100 वर्षापूर्वीची शाळा। त्या शाळेची इमारत अतिशय कोल्हापूरमध्ये असणाऱ्या खासगी चांगल्या इन्स्टिट्यूटसारखी इमारत व्हावी। यावर्षी 75 लाख दिले, पुढच्या वर्षी 75 लाख रुपये द्यायचे आपण त्यांना आणि डिजिटल शाळा आपण या ठिकाणी करायची आहे की आपल्या मुलांना त्या ठिकाणी कोल्हापूरसारख्या ठिकाणी जावं लागणार नाही, अशा पद्धतीचे डिजिटायझेशन अभ्यासक्रम त्या शाळेत आपल्याला चालू करायचा आहे। यावेळी वडणगे जिल्हा परिषदेचे उमेदवार इंद्रजित पाटील म्हणाले, आणि खरं मला राजकारणात आणलं संजय मामाने, त्याचं कारण असं की 2007 साली 5 साली मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पुनर्रचनेनंतर आमदार चंद्रदीप नरके साहेब त्यावेळेला तुम्ही याकडे चेअरमन होते साहेब आणि वडणग्यामध्ये यायचं होतं साहेबांना आणि वडणग्यामध्ये कुणाकडे जायचं, त्याला संजय मामा म्हणजे माझा भाचा त्या ठिकाणी आहे, तुम्ही त्याच्याकडे जाऊया। आणि पहिल्यांदा 2006 साली साहेब माझ्याकडे झाले आणि तेव्हापासून मी या सगळ्यापर्यंत राजकारणामध्ये चंद्रदीप नरके साहेबांच्या बरोबर आहे। गेली 20 वर्ष झाली मी साहेबांच्या बरोबर 31 आहे। त्यावेळेला काही बसायला माणूस नव्हता, वडणगे काँग्रेसचा 100% तालुक्याला
त्यावेळेचे पंचायत समिती सदस्य जेपी सदस्य 100% काँग्रेसचे आणि अशा या काँग्रेसच्या वातावरणामध्ये भगवा पटवायचं ठरवलं आणि त्यावेळेला 2009 साली शिवसेनेचा बाबासाहेब आपण सर्वांनी घेतला आणि खरी सुरुवात त्या ठिकाणी झाली आणि आम्ही तिथे काँग्रेसच्या विचाराचे माणसं त्यावेळेस म्हणजे माझे वडील असतील माझे चुलते असतील माझे आजोबा असतील आणि भागवा खांडा 2009 साली पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लागली. सभेला कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक संजय पाटील, माजी सरपंच संजय डी पाटील, आकाराम पाटील, संजय पाटील, यशोदा पाटील, सरपंच तृप्ती पाटील व खुपिरे गावचे ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.